जय शिवराय मित्रांनो, आत्ताच आमच्यातील एक कार्यकर्ते शेतामध्ये गेले होते. त्यांना एका वाळलेल्या झाडामध्ये म्हणजे तिथे ढोली आहे असं त्यांचं म्हणणं आहे की तिथे एक पक्षी अडकून बसलेला आहे. त्याची शेपटी फक्त बाहेर दिसत आहे आणि तो पक्षी पूर्ण आता आहे त्याला आणि कावळे टोचत आहेत. त्यांनी आम्हाला आता जस्ट कॉल केला होता की या आणि त्या पक्षाला सोडवा. तर आम्ही मित्रांनो लगेचच गाडी काढून शेताकडे जाणार आहोत आणि त्या पक्षाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आपण पहिला शेताकडे जाऊया आणि त्या पक्षाची काय अवस्था आहे बघूया आणि त्याला आपल्या हातून जेवढं त्या पक्षाला मुक्त करता येईल तेवढं आपण त्या पक्षाला मुक्त करण्याचा प्रयत्न करूया. पक्षी अडकून बसला होता आणि आता मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे पक्षाला सोडवण्यासाठी. इथं आम्ही बाईक पार्किंग केलेली आहे आणि आता आपल्याला इथं खालती जायचं आहे. चला तर मग आपण पहिला जाऊया आणि त्या पक्षाला पहिला सोडूया. आम्हाला ज्यांनी कॉल करून बोलवून घेतलं ते आबा म्हणजे श्रीकांत गिरविले. त्यांनी सांगितलं की समोर जे वाळलेलं झाड दिसतं त्या ढोलीमध्ये पक्षी अडकून बसलेला आहे. आता आम्ही त्या झाडाच्या दिशेने चाललेलो आहोत. खूप झाड वाळून बसलेले आहे. आता आम्ही ती ढोली शोधत आहोत. हे पहा, हा पहा पक्षी. फक्त शेपटी बाहेर दिसते आहे, नाहीतर पक्षाचे पूर्ण तोंड जे ढोलीच्या आतमध्ये गेलेले आहेत. आता आमचे शिवभक्त आशिष गिलबिले यांना आम्ही सांगितलेले आहे की तुम्ही झाडावर जा आणि त्या पक्षाला सोडवून बाहेर काढा. आता आमचे शिवभक्त आशिष गिलबिले झाडावरती चढलेले आहेत. आता ते पक्षाला सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सावध नाही धरे हळूच हळू सोड नको तसंच धर. बाहेर काढ त्याला. लागला असेल काय लागलंय बिले का बघ. नाही नाही घाबरून आज जाते. कसं अडकलं असेल तर वडकी धरून वडवून पक्क काढायची नाही तुझी. घे घे आला आलं घे. कुठला वर्षा सावध नाही आवाज काढतो काढायला लागले. साप नाही गे त्याच्यात. तू सापाला घाबरू नको. चार की कोंबड्या अडकते. हा आणा सावकाश खाली घे या. चालणार रे. खालती कर की तू खालती उतर. शेपटीला घ्या पाहिजे त्याच्या. बापरे बोल लागते का तुला इकडे काढे तोच मी निघर गे कसं अडकून बसलं होतं रे. असं खतरनाकच आहे. घरी बाळगतो मी त्याला. पक्षाला दुखापत झालेल्या कारणामुळे पक्षाला हवेत झेप घेणे एवढे सोपे नव्हते. आमचे कार्यकर्ते प्रयत्न करत होते पण त्या पक्षाकडून काहीच रिस्पॉन्स मिळत नव्हता. त्या कारणाने आमचे सहकारी सारखे त्या पक्षाला हवेत झेपावण्यासाठी प्रयत्न करत होते. आता पाहूया पुढे काय होतं ते. आता झाडातून सोडवलेल्या पक्षाला आम्ही घराकडे घेऊन जात आहोत. कारण की त्या पक्षाला दुखापत झाल्यामुळे त्याला उडता येत नाही. त्यामुळे आम्ही त्याला घराकडे घेऊन जात आहोत. जर वाटेतून जातेवेळी उडण्याचा त्याने प्रयत्न केला किंवा तो त्या जाण्याची जर त्या पक्षाला इच्छा झाली तर आम्ही त्याला वाटेतच सोडून देऊ, नाहीतर घराकडे आम्ही त्या पक्षाला घेऊन जात आहोत. पक्ष्याची अगदी व्यवस्थित तपासणी केल्यानंतर समजलं की पक्षी एवढाही जखमी नाही झालेला आहे. त्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला की त्या पक्षाला पाणी पाजून ह्या जंगलामध्येच सोडून देऊया. तर आम्ही लगेच पाणी कुठे आहे, विहीर कुठे भेटते का या शोधात आम्ही बाईकवरून निघालो.
झाडाच्या ढोलीतून पक्ष्याला काढल्यानंतर समजतच नव्हते की हा पक्षी कोणता आहे. नंतर आम्हाला समजलं की ही एक एशियन कोयल आहे. आम्ही विहिरीच्या शोधात निघालो आणि एक विहीर आम्हाला तिथे सापडली, परंतु ती विहीर कोरडी होती. त्यामुळे आम्ही लगेचच पुढे जायचा निर्णय घेतला. पुढे चालल्यानंतर लगेचच डाव्या बाजूला आम्हाला एक झरा दिसला. त्यामध्ये मुबलक आणि पुरेसे पाणी होते. आमचे पुढे चाललेले कार्यकर्ते अजित रेडेकर हे झऱ्याच्या दिशेने वाट शोधू लागले. इथे एक खालती आपल्याला पाण्याची टाकी दिसते, परंतु पाणी खालती असलेल्या कारणामुळे ते पाणी आपल्याला सापडू शकत नाही. आम्ही पुढे लगेचच झऱ्याजवळ जाऊन पोहोचलो. आमचे कार्यकर्ते अजित रेडेकर यांनी पक्ष्याला पाण्यामध्ये सोडले, परंतु तो पक्षी पाणी पित नव्हता. बराच वेळ अजित रेडेकर यांनी पक्ष्याला पाण्यामध्ये तसेच धरून ठेवले होते, परंतु पक्षी काहीच रिस्पॉन्स देत नव्हता. अजितने पक्ष्याला सोडून दिले. पक्षी आकाशामध्ये भरारी घेण्याचा प्रयत्न करत होता. तिथं आता तळ्यात जवळ येऊन आम्ही पक्ष्याला पाणी पाजवून सोडून दिलेलं आहे. पाऊस पडलेल्या कारणानं इथे खूप चिखल झालेला आहे, हे पहा. आणि आमच्या चपलाही पूर्ण घाण झालेल्या आहेत. आणि आम्ही आता पक्ष्याला इथे पाणी पाजून सोडून देऊन आता घराकडे जाणार आहोत. आमचे कार्यकर्ते गाडी लावून तिथे पुढे रस्त्यावर थांबलेले आहेत. आता आम्ही त्यांच्याजवळ पहिला जाऊ आणि नंतर मग बाईकवरून आम्ही गावाकडे जाणार आहोत. जर आपल्याला असा एखादा पक्षी आढळल्यास आपण त्या ठिकाणी जाऊन मदत केली पाहिजेत. त्या आबांनी आम्हाला त्वरित ती परिस्थिती पाहून कॉल केला, त्याबद्दल त्या आबांचे आभार. तिथे आपल्याजवळ नाही आहेत, ते तिथे शेतामध्ये काम करत असलेल्या कारणाने तिथे उपस्थित राहू नाही शकले. कारण की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की जर पक्ष्याला चालता नाही आलं तर घरी घेऊन जावा, पाणी पाजा. परंतु पक्ष्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितले की हा पक्षी थोडा वेळ निघाला तर स्वतः उडून जाऊ शकतो, म्हणून आम्ही त्या पक्ष्याला सोडून दिलेले आहे. आणि असेच आपण प्राण्यांवरती पक्ष्यांवरती प्रेम करूया. आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत आपण त्यांना करूया. चला तर मित्रांनो, आपण लगेचच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.